नमस्कार. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की तुमचं एक्झाम पास होऊन तुम्हाला फेलोशिप भेटलेली आहे. ज्ञानज्योती परिवार तुम्हाला सर्व प्रकारची मदत तुमच्या सिलेक्शनपर्यंत करणार आहे. एक प्रकारे तुम्ही ही एक्झाम पास होऊन सिलेक्शन झालं म्हणजे हे सिलेक्शन झाल्यास जमा. फक्त तुम्हाला तुमचा अभ्यास काय करायचा आहे, कंटिन्यू ठेवायचा आहे त्याच कन्सिस्टन्सीनं. जे काही प्रॉब्लेम येतील किंवा ज्या काही अडचणी असतील अभ्यासा रिलेटेड त्या आमच्याबरोबर बोलायच्या, आमच्याबरोबर शेअर करायच्या. ठीक आहे. हां, कारण काय आहे की सिलेबस तसा पाहायला गेला, सिलेबस तुमचा पाठ असणार आहे, बरोबर? ठीक आहे. आता सर्वप्रथम मला ओळख करून द्या तुमची. ठीक आहे. माझे नाव प्रथमेश. ओके. गाव, शिक्षण कुठे झालं, काय झालं, सर्व सांगायचं. निवांत एकदम फ्रेंडली बोलायचं, काय बॉदरेशन घ्यायचं नाही. मी मित्र आहे तुमचा, सर नाही. हां हां, झोप झाली नाही काय? ओके ओके, हां सांगा. सोमेश्वर भगवान सूर्यवंशी, मालेगाव. सोमेश्वर भगवान सूर्यवंशी, मालेगाव मुळसे येथे राहणार. मी आता FY ला सर. FY BA BSc. FY BSc. कोणतं कॉलेज? MSG कॉलेज मालेगाव. ओके, ठीक आहे. आता फर्स्ट अटेम्प्ट आहे हा, ह्याच्या अगोदर दिलं तर बरं, ठीक आहे. नाव काय म्हणलं? सोमेश्वर सूर्यवंशी. सोमेश्वर, ठीक आहे. तसा माझं नाव गणेश मेटकरी, राहणार मंगळवेढा, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. फर्स्ट इयर, सेकंड इयर आहे. BA. कोणतं कॉलेज? पंढरपूर, ठीक आहे. हां, आता सांगा तुमचं. माझे नाव प्रथमेश निरती सूर्यवंशी, राहणार कंकाळे, तालुका मालेगाव. मी 12वी झाली. 12वी झाली. दोघं जण गावलेत काय का मित्र आहेत? ठीक आहे. तर पहा की सर्वप्रथम कोणत्याही एक्झामचा अभ्यास करताना किंवा प्रिपरेशन करताना तुम्हाला दोन गोष्टी माहीत पाहिजेत. एक म्हणजे सिलेबस, बरोबर, आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. म्हणजे तुम्ही तिथं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सिलेबस माहीत असतो आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न माहीत असतो तर तुम्ही मोर दॅन 90%, बरोबर आहे का? हे मोर दॅन 90%, तर तुम्ही काय झालेलं असतात, तर ती एक्झाम क्रॅक केलेली असते. आता मेन मॅटर काय असतो की जर तुम्ही आर्मीची भरती करताय, आता ह्याच्यामध्ये काय आहे की टेक्निकल आहे, सोल्जर टेक्निकल आहे, सोल्जर नॉन टेक्निकल आहे, जनरल ड्युटी, बऱ्याच गोष्टी येतात. आर्मीच्या वेबसाईटवरती जर गेलात तुम्ही तर तिथं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवेल नंतरच्या लेक्चरमध्ये. तर तुम्हाला सिलेबस माहीत पाहिजे. आता एक्झाम किती मार्क्सची असते? 100 मार्क्सची असते. क्वेश्चन किती असतात? 100ची असते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये टेक्निकलचं वगैरे आहे ते खाली येईल तुम्हाला, ते मी तुम्हाला PDF पण शेअर करेल. तुमचे ग्रुप आहे ना, त्या ग्रुपवर टाकले जातील. त्या हा डायरेक्ट इंडियन आर्मीच्या आपल्या वेबसाईटवरून घेतलेले PDF आहेत. त्याच्यामुळे ह्याला कोणी क्लासवाला किंवा कोणी काय सांगितलं तरी काही विश्वास ठेवायचा नाही. हे इंडियन आर्मीच्या वेबसाईटवरून हे केलेलं आहे. तर एक्झाम किती मार्क्सची असते तुमची? तुम्ही बोला, मी काय सांगतो तुम्हाला की तुम्ही फ्रेंडली बोला, तुम्ही हे करू नका. आज झोप झाली नसेल तर ठीक आहे, पण किती मार्क्सची असते? 100 मार्क्सचे असतात. क्वेश्चन्स किती असतात? 50चं डिस्ट्रीब्युशन कसं असतं? जनरल ड्युटी सांगता तुम्ही? 50चं डिस्ट्रीब्युशन कसं असतं? त्याच्यात किती सेक्शन्स असतात? 1 2 3 4 किती असतात? इथं टेक्निकल आहे सोल्जर, इथं टेक्निकल, सॉरी नॉन टेक्निकलचं दिलेलं आहे. हे म्हणजे नॉन टेक्निकलचा आहे आणि हा टेक्निकलचा आहे, हा सोल्जर. जनरल नॉलेज आहे, मॅथ्स आहे, फिजिक्स आहे, बायोलॉजी आणि केमिस्ट्री आहे. ठीक आहे. हा पॅटर्न एका एक्झामचा आहे. कोणत्या एक्झाम आहे? टेक्निकल आणि हा सोल्जरसाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. ठीक आहे. त्याच्यासाठीच आता टेक्निकल वाल्यांना काय असणार आहे की त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडचा रिलेटेडचे क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, येईल खाली पण एक PDF आहे आपली, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. पहा ह्याच्यामध्ये काय दिले, जनरल नॉलेज आणि रिझनिंग किती क्वेश्चन्स आहेत? 10. एक क्वेश्चन किती मार्क्सला आहे?
हा, हे 40 मार्क्स झाले. ठीक आहे. मॅथ्स आहे 15 क्वेश्चन्स, फिजिक्सचे 15 क्वेश्चन्स आहेत आणि केमिस्ट्रीचे 15 क्वेश्चन्स. आता टेक्निकल असल्यामुळे काय आहे, इथं मॅथ्स आणि फिजिक्स वरती जास्त भर आहे. ठीक आहे. आता तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये बसताय का? नाही. तुम्ही नाही बसत? हा, का बसताय? पण बसताय का तुम्ही? बसताय का नाही ते विचारतोय मी. 12वीला होतं? हा, तर बसणार. तेच विचारतो की तुम्ही बसताय का ना. आता तुमचा 12वीला कोणते सब्जेक्ट होते किंवा कोणती स्ट्रीम होती ते मला माहित नाही. ठीक आहे. तुम्ही बसताय. आता मॅथ्स आणि फिजिक्स होतं, तुम्ही बसणार. इतरच्या तुलनेत ह्याला कॉम्पिटिशन कमी असणार का जास्त असणार? टेक्निकलला कमी असतं का जास्त असतं? कमी असणार. ओके. पण तुम्ही जर जनरल गेला, जनरल ड्युटीमध्ये कॉम्पिटिशन कसं असणार आहे? हाय राहतं. ओके. हा, प्रत्येक पदाचे ड्रॉबॅक्स म्हणजे काय फायदे तोटे वगैरे असतात. कोणती गोष्ट फायदेशीर कोणतीही प्रत्येकाच्या घेण्यावरती आहे. ठीक आहे. आता पहा, ह्याच्यामध्ये हे 15, 15 आणि 10 झाले. आता हे प्रत्येक 4-4 ह्याला दिलेले आहेत. असं टोटल आता हे 5 मार्क्स दिलेले आहेत ह्यांनी. हा आपलं जर पाहिलं 60 आणि 60 किती झालं? 120 आणि 40? 160 आणि 20 सॉरी 40 200. म्हणजे तुमच्या 200 पैकी तुम्हाला 5 मार्क्स किती लागतात आहे? 80. हे कशासाठीच आहे? हा, बोला बोला. मी मी तुम्हाला असं शिकवणारच नाही तुम्ही बोलल्याशिवाय. टेक्निकल टेक्निकल पण कसलं? सोल्जर होणार. आवाज कसा पाहिजे यार, ते बॉर्डरवरचा ते काय म्हणतात विरोधी ह्याच्यातला पण हे झाला पाहिजे. हा हा, ठीक आहे. तर हा काय झाला तुमचा सोल्जर टेक्निकल साठीचा. याच्यामध्ये जनरल नॉलेज आणि रिझनिंग फक्त 10 क्वेश्चन्स आहेत. पहा, 10 क्वेश्चन साठी तुम्हाला भरपूर काय रीड करायचे, त्याचं मटेरियल दिलं जाईल. हा, त्याच्याबद्दल हे नाही. मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री ज्याचं सायन्स व्यवस्थित आहे, आणि सायन्स तुम्हाला कोणत्या लेवलचं येणार आहे? कोणत्या लेवलचं येणार? ठीक आहे. इथपर्यंत आणि इथपर्यंत, म्हणजे दुसरीपर्यंत नाही बरं का, 12वी पर्यंत. ठीक आहे. तर ह्या लेवलचं सायन्स असणार आहे. ह्याच्यामध्ये काही अडचण? पासिंग मार्क्स किती लागतात टेक्निकल सोल्जरला? 80. किती पैकी? 200 पैकी. त्यावेळेस तुम्हाला कशाला बोलवलं जाणार? फिजिकलला. आणि मेडिकल कधी होणार मग? फिजिकल झाल्यावर. बर, मेडिकल कुठं होतं तुमचं? हा, नाही नाही, इन जनरल पण सांगा मला. तुम्ही काय काय माहिती काढली मला बघू देत ना. हा, हा, मेडिकल हे फिजिकल कुठे कुठे होतं? नगरला होतं का? कोल्हापूर होतं? ठाणे का आता? ठाणे. हा, कोणत्या ह्याला भरला होता? जनरल ड्युटीला. पण त्याच्यामध्ये कोणत्या ह्याला? जीडी. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही ह्याच्यामध्ये 3 स्ट्रीम आहेत, हे माहिती आहे? आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही. तुम्हाला एअरफोर्सचा पण मी हे केलं आहे वाटतं. हा, एअरफोर्स अग्निवीर पण आहे पुढे. तुम्हाला काय आहे की अग्निवीर थ्रू 3 ह्याच्यामध्ये जाता येतं, आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये आणि नेव्हीमध्ये. एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये म्हणलं का 6-6 महिन्याचं हे राहतं. शक्यतो मर्चंट नेव्हीला 6-6 महिने राहतं. आपलं जे राहतं ते 1 महिन्याचं, 2 महिन्याचे असे राहतात. पण जर एखादी शिप लॉंग रूटवर असेल तर ते जास्त काळाचं असतं. ठीक आहे. मी सांगेल तुम्हाला. तर पहा, हा तुमचा जो झाला टेक्निकल साठी झाला. आता टेक्निकल साठी क्वालिफिकेशन काय लागतं? काय लागतं? 12वी सायन्स प्लस, अरे सांगा सांगा सांगा. हाईट हाईट किती लागते?
100. ओके. हा तुमचा कोर पार्ट आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी होमवर्क सांगतो मी आता. तुम्ही जे अग्निवीर करताय, होमवर्क आहे, घरी जाऊन माहिती काढायची आणि मी नंतर विचारेल उद्याच्या क्लासमध्ये, त्यावेळेस मला सांगायचे की जे अग्निवीरचं सिलेक्शन आहे त्याच्यासाठी फिजिकल क्रायटेरिया काय आहे, फिजिकल स्टँडर्ड, हाईट, वेट, चेस्ट. ठीक आहे. फिजिकल मध्ये कोणकोणते इव्हेंट आहेत? 1 पॉईंट किती किलोमीटर पळायचं आहे तुम्हाला? म्हणजे 1600, 1.6 किलोमीटर. किती मिनिटांमध्ये पळायचं आहे? काय, किती, कसं फिजिकल करताय का तुम्ही? नाही ना, ते फर्स्ट स्टेजला कितीला पळायचं असतं सांगा? 5:30 पर्यंतचा. ठीक आहे. तर हे जे सर्व आहे फिजिकलचे तुमचे स्टँडर्ड काय आहेत, तिथे कोणकोणते इव्हेंट करणार आहेत ह्याची माहिती घ्यायची. हा, फिक्स. म्हणजे फिजिकलमध्ये कोणकोणते इव्हेंट करावे लागतात? पुशअप्स किती काढायचे आहेत, पुलअप्स किती काढायचे आहेत, परत काय आणखीन असते? आणखीन एक असतं, पुशअप्स पण हे काय असतात, आणि आणखीन एक स्ट्रेचिंग पण असतं, नेव्हीसाठी लागतं ते. तर ते मला सांगायचं. ठीक आहे. ह्याच्या थ्रू तुम्हाला कुठे कुठे सिलेक्शन करता येतं किंवा सिलेक्ट होऊन तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला जनरल ड्युटी फक्त माहिती आहे. ठीक आहे. बाकीच्या ज्या गोष्टी माहित नाहीत, जॉईन इंडियन आर्मी म्हणून एक वेबसाईट आहे. कोणतं? त्याच्यावरती मेन पेजला गेलं की खाली स्क्रोल केलं, सुरुवातीला काय आहे की ऑफिसरचे रँकिंग येते, त्यांचं सिलेक्शनची प्रोसिजर दिलेली असते, आणि त्याच्या खाली गेलं की सुभेदार टायटल आहे, सुभेदारच्या खाली सर्व डिटेल दिलेली आहे. मग अग्निवीर थ्रू ज्या ज्या गोष्टी सिलेक्शन होतं त्या गोष्टी तुम्ही वेबसाईटवरती पाहून यायच्या. बऱ्याच गोष्टीला कमी मुलं फॉर्म भरतात, त्याच्यातल्या त्या कोणत्यात काय मी तुम्हाला हळूहळू सांगेल. तर ते बघून यायचं. तर हे काय झालं आपला सोल्जर टेक्निकलचा हे झाला. आता सोल्जर नॉन टेक्निकल जो असतो त्याचा सिलेबस काय आहे पहा. तुमचा जनरल नॉलेज, ठीक आहे, मॅथ्स, फिजिक्स, बायोलॉजी आणि केमिस्ट्री. आता इथं पहा बायोलॉजी आलेला आहे. ठीक आहे. आता इथं केमिस्ट्री आणि बायो 15-15 क्वेश्चन्स असणार आहेत. फिजिक्स इथं कमी आहे पहा. फिजिक्स आणि मॅथला व्हॅल्यू दिली का? नाही. इथं किती होतं? 15-15 होतं. इथं काय केलंय, फक्त 5-5 तुमचे क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे. आणि हे जे बायोलॉजी आहे तुमचं, बायोलॉजी आणि केमिस्ट्री ह्याचे किती? 15-15 असे 30 क्वेश्चन्स असणार आहेत. म्हणजे 3 चोक 12, 120 काय असणार आहेत मार्क्स तुम्हाला केमिस्ट्री आणि हे असणार आहे. म्हणजे जर तुम्ही तसं पाहिलं बेसिकली तर तुमचं सायन्स वरती मेन सिलेक्शन आहे. मेरिट किती लागतं? फायनल सिलेक्शन किती मार्क्सचं होतं? 100. फिजिकलला मार्क्स धरले जातात का? फिजिकल पासिंग आहे? कितीचं फिजिकल असतंय? तुम्ही तयारी करताय, मला सांगितलं पाहिजे सर 100चं असतंय, सर फिजिकलला घेतलं जात नाही, सर एवढं सिलेक्शन होतंय. 100 आणि इकडं रिटर्नला 100. मग किती झालं ते? 200 झालं की काय? तुम्ही तयारी करताय नक्की खरं का अभ्यास करता एमपीसीचा वगैरे? तयारी करताय ना? मग किती फिजिकल असतं मला सांगा ना. ठीक आहे. ठीक. तर पहा की तुम्हाला मेन काय करायचं, तुम्हाला जर नॉन टेक्निकल साठी असाल तुम्ही, मी टेक्निकलचा फॉर्म भरणार, तुम्ही भरणार का फॉर्म टेक्निकलचा? ठीक आहे. नॉन टेक्निकलचा असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 15-15-5. ठीक आहे. हे किती झाले? 35 चोक 140.
बरोबर करे? 35 चोक 140 म्हणजे 35 दोन्ही 70, 70 दोन्ही 140. ठीक आहे. तर इथं हे किती दिलेलं आहे तुमचं? 60 आणि 60 120 आणि 20 किती झालं? 140 झालेलं आहे तुमचं. ओके. तर पासिंग मार्क्स याला पण तुमचे आहेत फक्त आणि फक्त 80. ठीक आहे. आता पहा की जो सिलेबस आहे, झूम करू थोडस. आता जनरल नॉलेज आपलं वेगवेगळ्या ह्याच्यात वेगवेगळं आहे. ठीक आहे. तर त्या जनरल नॉलेज मध्ये काय असणार आहे? तुम्ही कोणतं बुक रेफर करता सांगा? पेन दिसतो का रे कॅमेऱ्यामध्ये? हा, बुक कोणतं रेफर करताय सध्या? जनरल नॉलेजला बुक जनरल नॉलेजला बुक कोणतं रेफर करता? अभ्यास करताय ना का नाहीत करत? आता म्हणला अभ्यास करतो, हा फिजिकल करत नाही. हा, कोणतं बुक रेफर करता? तात्या ठोकळा. ठीक आहे. हा, तुमची एक्झाम मराठीतनं होणार, हिंदीतनं होणार का इंग्लिश मधनं होणार? तुमच्या एक्झामचं लँग्वेज कोणती असते? तुला खूप झोप लागली, आता लेक्चर झाल्यानंतर तू झोप निवांत. हिंदी. मराठीतनं असते का? आता ते नवीन चालू झाले, देऊ शकता ना तुम्ही? माहिती आहे ना चालू झालेलं? तुम्ही देऊ शकता एक्झाम. मग तुम्ही मराठीतनं फॉर्म भरणार का? हा, कारण का तर ज्या काही कन्सेप्ट आहेत ते हिंदीपेक्षा मराठीमध्ये लवकर समजतात, वाचायला सोपं जातं. ठीक आहे. तुम्ही तात्याचा ठोकळा यूज करताय. ओके. आता पहा की हा पार्ट पहिला आहे जनरल नॉलेजचा. त्याच्यामध्ये काय असणार आहे बा? टेस्ट विल कुठे वापरलं जातं? इंग्लिश असतं तुम्हाला ना? जास्त नाही. कुठं? आय विल बी दिअर. नो. मी म्हणलो मी मालेगाव मध्ये पुढच्या महिन्यात येईल, मला भेटवा किंवा माझी राहायची सोय तिथं करा, मग मी तुमच्या रूमवरती येतो. फ्युचर. विल कुठं असतं? विल. कारण ज्यावेळेस एखादी गोष्ट घडत असते ते आपल्याला सिलेबस देत आहेत, एक्झाम मध्ये हे असू शकतं, ते काय सांगणार आहेत आपल्याला? हे अशा प्रकारचं असू शकतं. द टेस्ट विल इन्क्लूड. विल काय आहे की फ्युचर मधलं सांगते. आता टेस्ट आहे का प्रेझेंट मधले? हॅव आहे का? भूतकाळातलं हॅड आहे का? नाही. विल का म्हणलंय त्यांनी? की टेस्ट तुमची नंतर होणार आहे, त्यांनी आता सिलेबस सांगितलाय तुम्हाला. हा, म्हणून म्हणलं सिलेबस खूप बारकाईनं बघायचा. सिलेबस बघितला की भरपूर. सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. क्वेश्चन पेपर मिळतात का नाहीत मिळत? बाहेर मिळतात. क्वेश्चन पेपरचं बुक घेतलेलं आहे, पीडीएफ म्हणजे क्वेश्चन पेपर आहेत. किती क्वेश्चन पेपर आहेत? किती टोटल किती क्वेश्चन पेपर आहेत? हा, 2. रिपिटेशन किती होतं? रिपीट क्वेश्चन किती येतात? 70%. मग पाठीमागच्या 5 वर्षाच्या करायच्या ना, 100% रिपिटेशन होऊ शकतं ना, का नाही होणार? असं बोला बोला बोला, मी जास्त हे करणार नाही तर मी पण असं उभा राहील. हा, पाठीमागच्या 5 वर्षाचे जर क्वेश्चन पेपर केले तर किती क्वेश्चन पेपर निघतील तुम्हाला? 10, 20, 25 वेगवेगळ्या झोनच्या पण मिळू शकतात तुम्हाला. ठीक आहे. आउट ऑफ महाराष्ट्राच्या पण भेटू शकतात ऑनलाईन. हा, तर त्या क्वेश्चन पेपर कलेक्ट करायच्या आणि त्याचा अभ्यास करायचा. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चनची डेप्थ किती आहे? आता मी तर तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्ही स्वतःच अनालिसिस केल्यानंतर काय होतं, जास्त फायदेशीर ठरतं. ओके. तर क्वेश्चनची डेप्थ किती आहे, कोणत्या मॅटरवरती कोणत्या डेप्थनेस पर्यंत क्वेश्चन विचारले जातात हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गुलाल, इथं आम्ही गुलाल तुमचा सत्कार करणार परत. हा, ठीक आहे. क्वेश्चन रिलेटिंग टू इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्रीज. पहा, त्याचे जे शेजारी आहेत, नेबरिंग म्हणजे शेजारीच ना? हा, पहा म्हणजे काय सांगितलं त्यांनी? भारत आणि त्याचे शेजारचे
काय कंट्रीज म्हणजे काय? देश. इस्पेशली पर्टेनिंग टू हिस्ट्री, भारत पाकिस्तान फाळणी विचारलं जाऊ शकतं, हिस्ट्री आहे. कल्चरल मध्ये काय आहे की नेपाळच्या रिलेटेड कल्चरल आपलं जास्त हे असतं, हिंदू कंट्री ती पण, म्हणजे त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं की हिंदू कंट्री वगैरे असं. जिओग्राफी, कोणत्या नद्या कुठून वाहत्यात, काय वाहत्यात, कशी वाहती, कसे असतात क्वेश्चन्स? पाहिलेत क्वेश्चन? काय क्रम कसा विक्रम विचारतात? मला क्वेश्चन सांगा एक. पश्चिमेकडून पूर्वेकडे. असं नका. उत्तर वाहिनी नद्या, दक्षिण वाहिनी नद्या, पूर्वेकडून पश्चिमेच्या क्रमाने लावा, असंच का? हो सर. कसा असतो प्रश्न? हा, बोला बोला, परत होणारच आहे निवांत आपली. तर पहा, जिओग्राफी, जे भौगोलिक रचना आहे, समजा ह्याच्यामध्ये नदी असेल, रिव्हर सिस्टम ज्याला म्हणतो, इंग्लिश शब्द पण तुम्हाला सांगत जाईल मी, ज्याला आपण काय म्हणतो, रिव्हर सिस्टम म्हणतो, म्हणजे आपली नदी प्रणाली असेल. समजा नदी प्रणालीमध्ये काय विचारतील की खालीलपैकी कोणती नदी ही गंगेची उपनदी आहे किंवा नाही. समजा 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यात 3 ऑप्शन उपनद्या देऊ शकतात आणि एक बाहेरचे देऊ शकतात. मग प्रश्न येणार की कोणती नाही. एकच उपनदी दिलेली असेल आणि 3 ऑर्डर दिलेले असतील तर इथं काय विचारणार? आहे. ऑप्शन काय दिलेले आहेत त्याच्यावरती प्रश्न फ्रेम होतो. किंवा पर्वतरांग असेल, त्या पर्वतरांगेची दिशा विचारतील. समजा हा राजस्थान मधला कोणता पर्वत आहे? मेन पर्वत राजस्थान मधला अरवली आहे. तो कोणत्या दिशेमध्ये? हा आपला काय आहे? ईस्ट आहे, ही वेस्ट आहे, ही नॉर्थ आहे आणि ही साऊथ आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. ठीक आहे. तर हा ह्या दिशेमध्ये पसरलेला आहे. म्हणजे कोणती दिशा झाली ती? पहा, ही कोणती? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर पहा, हा उत्तरला आहे का? नाही. पूर्वेकडे आहे का? नाही. मग ह्या दिशा आहेत पहा 4. यांची नाव काय? नैऋत्य मान्सून ऐकलंय कन्सेप्ट? म्हणजे आपल्याला मान्सूनचा पाऊस पडतो माहितीये, तात्याच्या ठोकळ्यामध्ये आहे. तात्या ठोकळा असतो ना, जनरल नॉलेज मध्येच आहे. हा, नैऋत्य मान्सून दिलेला आहे त्याच्यामध्ये. नैऋत्य मान्सून का म्हणलं जातं की भारताचा हा असा भाग आहे पहा, भारताकडे जो पाऊस घेऊन येणारा वारा आहे त्याला नैऋत्य मान्सून वारे म्हणलं जातात. ही आपली आली आग्नेय दिशा, ही आली कोणती? नैऋत्य. ही मग हा पर्वत जो पसरलेला आहे तो नैऋत्य ईशान्य दिशेमध्ये पसरलेला आहे. समजलं? आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, एवढा टफ जाणार नाही तर जर विचारला तर. ठीक आहे. हे येणारा तुमचा नैऋत्य मान्सूनचा डायरेक्शन आहे, कारण तो त्या दिशेकडून येतोय. ठीक आहे. पण परतीचा मान्सून तो असतो तो ईशान्येकडून येतो. एक स्ट्रीम त्याची इकडे बंगालच्या उपसागराकडे जाते, इकडे तमिळनाडू जिथं पाऊस देते आणि हा असा काय होतो? रिटर्न जातो. तर ह्या गोष्टी कशामध्ये झाल्या? तुमचं मान्सून म्हणजे पहा की जो आपला पर्वत प्रणाली आहे, हिमालयवरती आहे, इकडे अरवली आहे, महाराष्ट्रामधला सह्याद्री आहे, मग छोट्या छोट्या आडव्या रांगा आहेत महाराष्ट्रामधल्या, सातपुडा आहे, अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आहे, खालची महादेव आहे. ह्या ज्या क्रम आहेत त्यांच्या मधल्या नद्या कोणत्या आहेत, तर ह्या गोष्टी आपल्याला तिथं बघायच्या आहेत. ठीक आहे. कारण काय आहे की मेन जलविभाजक म्हणलं जातं हिमालयाला. हिमालयाला काय म्हणलं जातं? जलविभाजक म्हणलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये जर आलं तर सह्याद्रीला जलविभाजक म्हणलं जातं. पण हिमालयाला जरी जलविभाजक म्हणलं जात असलं तर हिमालयातनं एक अशी नदी आहे की ती हिमालय फोडून इकडे क्रॉस करते आणि ती पाकिस्तानमध्ये जाते परत. कोणती नदी आहे?
त्या नदीच्या बाबत आपली तुम्हाला माहित पाहिजे बरं का आर्मीमध्ये. म्हणजे कुठं जर काय अडचण आली तर कुठल्या नदीत उडी टाकली तर कुठं निघू शकतो हे तरी कळलं पाहिजे. नाहीतर आईला सरांनी सांगितलं होतं, पण आता ही नदी कोणत्या नदीची उपनदी, नाहीतर नदीत उडी टाकायचा हे थेट पाकिस्तानमध्ये. म्हणून कोणत्या नदीच्या ह्याच्यात कुठं काय आहे हे कळलं पाहिजे. तर ती सिंधू आहे का? मॅप बघितलाय? मॅप रिडिंग करताय? मला झोप अशी लागली तुमच्या डोळ्यावरती, ह्याच्या तर एकदम भयानक झोप लागली. तर पहा, ती सिंधू आहे, ती हिमालय फोडून इकडे क्रॉस झालेली आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आता पहा, मी तुम्हाला हा सिलेबस डिटेलमध्ये का सांगतोय की तुम्हाला अभ्यास करताना लक्षात ठेवायचंय की काय काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला. आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पुढच्या वर्षी अशा इथं आम्हीच असणार तुमचे. हा, ठीक आहे. आणि हुज हू म्हणजे म्हणजे कोणत्या पर्वतरांगेचं कोणतं काय आहे किंवा कोणत्या नदीची कोणती उपनदी आहे. ठीक आहे. इन ऍडिशन म्हणजे काय? अजून काय? ऍब्रिव्हिएशन्स. तुझं नाव काय? गणेश, बरोबर. सरनेम काय? हा. मी जर तुला म्हणलो जीएम, हे काय झालं? ऍब्रिव्हिएशन्स. पण हे त्याच्या नावाचं झालं. ठीक आहे. असे काही ऍब्रिव्हिएशन्स वापरले जातात. इंडिया जर ह्याच्यामध्ये लिहायचं झालं असा, मॅच मध्ये पाहिलं असेल बघा, इंडिया नाव नाही IND लिहिलं जातं. तसं पाहिलं गेलं तर हे ऍब्रिव्हिएशन्स आहे ना. पण आपल्या इथं कशाचे बघायचे तर आपल्या सिलेबस मधले बघायचे. ओके. येस दे इथं. येस म्हणजे काय? हा हा येस म्हणजे काय? एक स्पोर्ट बाबत माहिती काढायची का आपल्याला? अनेक. तुला कोणकोणते स्पोर्ट्स माहिती आहेत सांग आता. कबड्डी, खो खो, क्रिकेट, नेमबाजी, तिरंदाजी, कुस्ती. मंगळवेढा तुला कुस्ती माहित नाही हा? अजून व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, हॉकी. आता ह्याच्यातले प्लेयर, त्या स्पोर्ट रिलेटेडचे प्लेयर कोणकोणते आहेत किंवा कोण कोण आहे किंवा कोणाला लेटेस्ट कोणता पुरस्कार भेटलेला आहे. म्हणजे पुरस्कार महत्वाचे काय? स्पोर्ट रिलेटेडचे. अर्जुन असेल, हा, खेलरत्न असेल आपले. तर हे स्पोर्ट रिलेटेड गोष्टी, ते जे पुरस्कार आहेत ते इथं अवॉर्ड्स मध्ये येणार आणि प्राइजेस मध्ये येणार. ठीक आहे. आता पहा की टर्मिनॉलॉजी आहेत काही काही, त्या टर्मिनॉलॉजी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहेत. इंडियन आर्म्ड फोर्सेस, इंडियन आर्म्ड फोर्सेस म्हणजे काय? अरे बोला 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 तुम्ही, मी सांगणार नाही बरं, मी निघून जाईल आता मग. हा, कोणकोणत्या फोर्सेस असतात? बोलायचं, गप बसून काही होत नाही. बोला. हा. नेव्ही, एअरफोर्स आणि आर्म्ड म्हणजे आर्म म्हणजे काय? ARM, आर्म. हे म्हणलं तर हे आर्म्स आहेत माझे. वेपन्सधारी सशस्त्र सेना. भारताच्या सशस्त्र सेना कोणकोणत्या आहेत? शस्त्र हातात असणाऱ्या सेना कोणकोणत्या आहेत? आता तुम्ही, आता इथं कॉन्स्टेबलला शस्त्र असतं का हातात? पोलीस झालात तुम्ही, बंदूक देतात का पोलिसाच्या हातात? कधी देतात? एक्सेप्शनल केसला. पण तुम्ही इथं सोल्जर झालात. लेक्चर चालू आहे, तुला नंतर करतो. लेक्चर चालू आहे म्हणलं रे.
समजलं? सांगा. कॉन्टिनेंट्स. कॉन्टिनेंट्स म्हणजे काय? खंड ऐकले का? खंड. त्याला कॉन्टिनेंट्स म्हणतात का? हा, म्हणतात का? किती खंड आहेत? कोणकोणते? हा 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 साऊथ पुढे ते नाव घे की. हा, साऊथ काय? हा, पुढे झालं की. आता ह्यानं काय सांगितलं? आफ्रिका. त्यानं साऊथ सांगितलं, त्यातलं साऊथ कट कर, फक्त आफ्रिका ठेव. हा हा, 5च झाले. हा, 6 झाले. एक राहिला की. अरे, असं जर हे केलं तर मी असं शिकवणार आहे बरं का. सांगा 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 सांगा. आपल्यावर राज्य करून गेलेत त्या कॉन्टिनेंट मधला देश. युरोप. युरोप. हा. आणि सब कॉन्टिनेंट्स. सब कॉन्टिनेंट्स, उपखंड. भारतीय उपखंड म्हणलं जातं बा. वाचलंय त्याच्या ठोकळ्यात आहे वाक्य. भारतीय उपखंड. भारत हा असा पार्ट जरी असला तर भारताला काय म्हणलं जातं? मी भारत आणि भारताच्या ह्याच्यातल्या भारतीय उपखंडामध्ये काही 4-5 देश येतात. ठीक आहे. भारतीय उपखंड. पहा, इन्व्हेन्शन्स अँड डिस्कव्हरीज. इन्व्हेन्शन्स अँड डिस्कव्हरीज. डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तयार केलंय. हा. म्हणजे त्यांनी तयार होतं ते आपल्याला सांगितलं. हा, इन्व्हेन्शन म्हणजे काय की नवीन आयडिया असते ते सांगितलं, आणि हे माहित होतं पण ते काहीतरी नवीन त्याच्यात मॉडिफाय करून थोडंफार आपल्या समोर रिप्रेझेंट केलं असं. ठीक आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कोणी लिहिलंय? ओके. ह्याच्याबद्दल थोड्याफार गोष्टी असतात. हा, ते आपल्याला हे केलं. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. सांगा सांग. हा, आंतरराष्ट्रीय संघटना. एक संघटना आहे पहा, युनो. UNO. दुसरं महायुद्ध झालं म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळेस पण एक संघटना फॉर्म झाली. पहिल्या महायुद्ध नंतर वारसाचा तह वगैरे झालेला आणि काही जाचकाठी टाकलेल्या होत्या. त्याच्यानंतर काय झालं, थोडं तुम्हाला सांगतो, बोर होऊ नये खूप म्हणून, कारण सिलेबस आता पहिल्या लेक्चरमध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. मग संघटना स्थापन केली की आता मला भांडणं करायची नाही. आपण संघटनेमध्ये तू एक, हा एक, हा एक, मी एक, आपले प्रत्येकाचे वेगवेगळे देश आहेत. तू त्या ह्याचा पंतप्रधान, राष्ट्रपती, ती ह्याच्या देशाचा, ह्याच्या देशाचा, मी माझ्या देशाचा. आपण म्हणलं भांडणं वगैरे करायची नाहीत. पण हे होतं ना, हा जरा, हे अमेरिका आहे, हा जरा शहाणा होता, अगदी दीड शहाणा, आणि ह्याचं ह्याचं पटायचं नाही. मग तुझ्या ठिकाणी युद्ध खेळायचं, हे माझ्या ठिकाणी युद्ध करायचं. अमेरिकेची भूमी अशी की ते कोणत्याला जास्त लागून नाही. अमेरिकेनं कोणतंच युद्ध खूप कमी कमी म्हणण्यापेक्षा रेअर युद्ध आहेत की स्वतःच्या भूमीवरती खेळली. आता पहा की गल्फमध्ये सध्या, म्हणजे गल्फमध्ये म्हणण्यापेक्षा इराणमध्ये सर्व जे चालू आहे, अमेरिका स्वतःच्या ह्याच्यावर युद्ध खेळते का भूमीवरती? नाही. तरी पण अमेरिका सहभागी आहे. ऑइल, बाकीच्या पण गोष्टी आहेत, पण ऑइल. मग तशी संघटना तयार केली होती की हे भांडणं करायची नाहीत, शांततापूर्ण हे झालं पाहिजे. जगाचा विकास शांततापूर्ण करायचा, काही कोणी भांडणं करायची नाहीत, युद्ध करायचे नाही, काही नाही, सर्व मानवाचा विकास करायचा. हे कशासाठी झाली? ऑल ओव्हर ह्याच्यासाठी. तशीच आरोग्यासाठी पण काही झाल्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नावाची, त्याला आपण म्हणतो WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणलं जातं. ह्या 2 झाल्या. पीस किपिंग साठीच्या आहेत, आर्म साठीच्या आहेत, एज्युकेशन रिलेटेड आणि चिल्ड्रन रिलेटेड आहे युनिसेफ नावाची, ह्या युएनच्याच आहेत. ठीक आहे. व्यापार रिलेटेड आहे WTO. अगोदर युनोची होती अंगटाड नावाची, पण त्यांच्यात काही भांडणं व्हायला लागली. अमेरिका वगैरे काही देश असतात
ते होतात. मग हे प्रत्येक म्हणजे की व्यापारा रिलेटेड, मेडिकल विषयी, औषधाविषयी अशा प्रत्येक संघटना स्थापन होत गेलेल्या आहेत. त्यातल्या काही महत्वाच्या संघटना आपण बघणार आहोत. ठीक आहे. वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक नाव ऐकलंय का? आपल्या महाराष्ट्रात पण बरेचसे प्रोजेक्ट बघा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवले जातात. ठीक आहे. तर ती जागतिक बँक रिलेटेड पण आहे. IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणून वाचलं असेल. हा ठीक आहे. तर ह्या अशा ऑर्गनायझेशन आहेत. त्याच्यामध्ये डिटेल नाही नसतं तुम्हाला जास्त काय. त्याच्यामध्ये काय पाहायचं की त्याची स्थापना किंवा त्याचं हेडक्वार्टर आणि त्याचं स्थापनेचं इयर कोणतं आहे. बाकीचं डिटेल तुम्हाला काही येणार नाही. पहा, बुक्स अँड ऑथर्स म्हणजे लेटेस्ट जी काय महत्वाची पुस्तकं आहेत ते पुस्तकं आणि त्याचे लेखक. आता मी जर तुम्हाला सांगितलं भगवद्गीता कोणी लिहिली म्हणजे विचारलं, तुम्ही काय सांगणार? अरे, रामायण कोणी लिहिलं आणि भगवद्गीता कोणी कोणाला काय सांगितलं तो मेसेज मग त्याच्यात सांगितलं. कृष्ण अर्जुन ह्यांच्यामधला संवाद आहे ती एका ह्याच्यात आहे, त्याला भगवद्गीता म्हणलं जातं. बरोबर. बाकीचे तसं पाहायला गेलं तर ते खूप मोठे. मग हे जे आता लेटेस्ट जे पुस्तक आहेत, समजा सचिन तेंडुलकर आहे यांनी एखादं जर पुस्तक लिहिलेलं असेल किंवा आपले राष्ट्रपती आहेत त्यांनी एखादं बुक लिहिलेलं असेल तर त्याच्याविषयी तुम्हाला त्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. त्यात रिपिटेशन भरपूर असतं, ठराविक गोष्टी आहेत. किंवा आर्मीचं रिटायर्ड एखादा लेफ्टनंट जनरल आहे आणि त्यांनी एखादं बुक लिहिलंय तर त्यांचे बुक्स तुम्हाला तिथे विचारले जाणार आहेत. पहा, नॉलेज ऑफ इम्पॉर्टंट इव्हेंट्स दॅट हॅव हॅपन्ड हा पूर्ण भूतकाळ आला. आता काय आला? हॅव ईडी आला इथं. ईडी म्हणलं का काय? तो काळ पूर्ण झालेला आहे. ओके. हा पूर्ण भूतकाळ आला इन इंडिया अँड ऍट वर्ल्ड लेवल म्हणजे भारताच्या आणि जागतिक लेवलला ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत करंटच्या तर त्याच्याविषयी विचारलं जाणार इन रिसेंट इयर्स म्हणले. पहा, इथं इयर नाही म्हणलं, इयर्स म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे 2 वर्षापूर्वीचं, 1.5 वर्षापूर्वीचं, 3 वर्षापूर्वीचं पण असू शकतं. ठीक आहे. करंट इम्पॉर्टंट वर्ल्ड इव्हेंट्स. आता युद्धाच्या विषयी विचारलं जाऊ शकतं की कोणती समुद्रधुनी बंद पडली. आता मॅपमध्ये गेलं की मी एक नाव सांगेल, हॉर्मुझची समुद्रधुनी. ते जाऊन बघायचं कुठे आहे त्याचं लोकेशन नेमकं. इराण कुठे आहे, इस्रायल कुठे आहे आणि थोडंसं इन्फॉर्मेशन काढा की त्यांची भांडणं सध्या कशामुळे आहेत. ठीक आहे. प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज. आता सध्या महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत? सध्या 2-3 दिवसापूर्वी राज्यपालांची नियुक्ती झालेली आहे. कोण आहेत? राज्यपाल. बाहेर जाऊन म्हणू नका, तुम्हाला पहिले मारतील परत माझ्याकडे पण येतील मला मारायला. जिष्णू देवबर्मा काय नाव ऐकलंय का? हा, जाऊन पाहायचं. हा, राज्यपाल गव्हर्नर म्हणतो, करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र असं टाका. त्याच्या अगोदरचे कोण होते ते पण बघा आणि ते कुठे गेले प्रश्न विचारला जाऊ शकतो ना. उपराष्ट्रपती झालेत किंवा राष्ट्रपती झालेत, ते काय झालेत? उपराष्ट्रपती झालेत ना, ते बघा. प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज. एखाद्या राज्याचे राज्यपाल, त्यामध्ये महाराष्ट्रावर फोकस केला जाऊ शकतो किंवा दिल्ली सारख्या ह्याच्यावरती. ठीक आहे. उपराष्ट्रपती कोण आहेत, राष्ट्रपती कोण आहेत, हा ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे तो तुमचा काय झाला? कशात झाला? जीके. कशात झाला? जीकेचा झाला. आता पहा, फिजिक्स आहे. हा, फिजिक्स 11वी-12वीला फिजिक्स होतं नाही. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. हा, नाही म्हणून तर मराठी सांगितलं भौतिकशास्त्र. हा, भौतिकशास्त्र म्हणजे काय? आता फिजिकल प्रॉपर्टीज अँड स्टेट ऑफ मॅटर्स हे तर वाचलं असेल 8वी 9वी 10वी पर्यंत. द्रव, वायू, काय आहे त्याला, स्थायू, द्रव, वायू. हा, वायू म्हणजे काय? गॅस. हा, लिक्विड.
हे हे आपलं लिक्विड आहे, हा हे सॉलिड आहे, स्थायू आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या स्टेट आहेत. मग त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे समजा हा काय करतोय, स्पेस ऑक्युपाय करतोय, ठीक आहे. सॉलिड पण स्पेस ऑक्युपाय करतो, पण लिक्विडला काय आहे, एक सॉलिड स्ट्रक्चर आहे का त्याचं ठरलेलं नाही. तो ज्याच्यामध्ये ओतला जातो त्याच्यासारखं होतं. पण हा दगड आहे, कुठेही टाका, तो दगडाचं स्ट्रक्चर बदलतंय का, नाही बदल. अशा त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टी असणार आहेत. तर त्याच्यावर क्वेश्चन्स असणार आहेत. प्रॉपर्टीज आणि स्टेट्स, ठीक आहे. 3 स्टेट्स असतात. प्रॉपर्टी प्रत्येकाच्या वेगळ्या येतात. मग घनता, व्हॉल्यूम, डेन्सिटी, ज्या घनतेला डेन्सिटी म्हणतो. तर ह्या अशा गोष्टीमध्ये प्रॉपर्टीज मध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ओके, आता पहा, मास आणि वेट. तुझं वजन किती आहे? वजन किती आहे? 55. तुझं 60. पहा, वजनाचं एकक काय? वजन, वेट. मी तुम्हाला वजन विचारलं, वजन म्हणजे वेट म्हणतो आपण, त्याचं एकक काय? केजी. बरोबर, बरोबर का? बरोबर ना? मोबाईल आहे का? सर्च करा द युनिट ऑफ वेट. हा काही असू दे, सर्च करा. युनिट ऑफ वेट, WEIGHT. काय दाखवतोय? युनिट ऑफ वेट. तुम्ही अभ्यास करत नाही बरं का? हा करतो, काय करतो तुम्ही? MG म्हणजे काय, मिलीग्राम का? हा, काय आलं? हा, थांब मी दाखवतो. फोर्स measured in Newton in SI सिस्टम. काय असतं वजनाचं एकक? न्यूटन. न्यूटन म्हणजे काय असतं? आपण किलोग्रॅम असतो, बरोबर का? किलोग्रॅम आहे, पण फोर्स आहे तो M इज इक्वल टू F इज इक्वल टू MA, मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. मास म्हणजे हे, आणि ह्याचं एकक असतं केजी. मास वस्तुमान, वस्तुमानाचं एकक काय असतं? वेटचं एकक न्यूटन असतं. आपण बोली भाषेत वापरतोय सध्या, पण सायंटिफिक दृष्ट्या जर बघितलं, आता कुणी जर काय म्हणलं, अभ्यास करतोय, हा करतोय म्हणायचं, ते म्हणाल, हा त्याला सिंपल म्हणा, सांग म्हणायचं वेटचं युनिट काय आहे, तो म्हणेल केजी. ते चुकीचं आहे. वेटचं युनिट ते बुकमध्ये पण असेल, किंवा तात्या ठोकळा जर गेला तिथं पण बघायचं, फिजिक्स भौतिकशास्त्राच्या पॉइंटमध्ये तिथं काय असणार आहे, तुमचं न्यूटन असणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, आपण जे मोजतो इथं वजन काट्यावरती, तर ते काय असतंय? मास असतं. ते काय राहतं? मास असतं. आता ह्याच्यामध्ये कसं राहतं की वेटमध्ये केजी पर मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं? न्यूटन होतं. इज इक्वल टू काय होतं? न्यूटन होतं. आता सर म्हणणार मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरंच काय काय सांगितलं तुम्ही. कारण हा काय आहे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. हे काय आहे? ऍक्सेलरेशन. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? जीची व्हॅल्यू. पण त्याला मराठीमध्ये काय म्हणतात की गुरुत्वाकर्षणाच्या ह्याच्यामुळे जे काय त्वरण निर्माण होतं, त्वरण. काय त्वरण वाचलंय ना? त्वरण. हा, ते त्वरण निर्माण होतं. ते त्वरणाचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि हे जे युनिट आहे हे कशाचं आहे? मासचं. केजी जे युनिट आहे ते कशाचं आहे? मासचं आहे. अशा काही काही गोष्टी सांगेल मी तुम्हाला तिथं परत, ठीक आहे? पहा, व्हॉल्यूम.
व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? आता ही बॉटल आहे, ह्याच्यामध्ये किती लिटर पाणी बसणार आहे? 500 ml. ठीक आहे, हे त्याचं काय झालं? व्हॉल्यूम झालं. मग हे कॅल्क्युलेट कसं केलं जातं? त्याच्या प्रत्येकाच्या शेपनुसार वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. हा, ठीक आहे. आता हे जे व्हॉल्यूम असतं, मी जर आता ह्या रूमचं काहीतरी व्हॉल्यूम आहे, मग ह्याच्यामध्ये ना काहीतरी मी बुक्स आणून इथं ठेवले असे, इथलं व्हॉल्यूम काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. बरोबर? काय रिड्यूस झालं? मोकळा स्पेस नाही ना. व्हॉल्यूम मध्ये थोडक्यात काय असतं की स्पेस ऑक्युपाइड बाय एअर. ठीक आहे, आपण म्हणतोय 40 लिटरचं कॅन आहे. हे काय आहे? 40 लिटरचं आपलं कॅन आहे, ह्याच्यात 40 लिटर पाणी बसतंय. त्याच्या शेपनुसार कॅल्क्युलेट करून काढलं जातं. तर तिथं काय झालं? व्हॉल्यूम झालं. ओके. हा, आता लेक्चरच्या वेळेस मी तुम्हाला ते सांगेल. आता डेन्सिटी मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला. घनता, एवढा कापूस आहे माझ्यापाशी असा ह्या हातात आणि एवढाच दगड आहे ह्या हातात. वजन कशाचं जास्त असेल? हा, कापसाचं? एवढाच कापूस आहे आणि एवढाच दगड आहे, तर वजन कशाचं जास्त असेल? दगडाचं. का? मास पर युनिट एरिया. कमी व्हॉल्यूम मध्ये जास्त मास आहे. बरोबर. आता मला सांग, मग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असणार? मास अपॉन, बरोबर बरोबर का? आता समज इथलं जर व्हॉल्यूम वाढलं, आता समजा मास किती आहे? सपोज बरं का 4 आहे. मास किती? 4. मासचं युनिट काय? केजी. वजनाचं युनिट काय? काय? लक्षात ठेवायचं. परत म्हणायचं शिकवलं नाही सरांनी. हा, न्यूटन म्हणजे काय? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर डिवायडर काय नाही. बा, मासचं युनिट काय आहे? वजनाचं युनिट काय? हा, वेटचं युनिट काय? हा, तर हा मास आहे, ह्याला व्हॉल्यूम आहे आपलं 2 आहे. वॉट एव्हर. हे न्यूट्रल होणार आहे समजा. हे किती झालं? 2 आलं. ह्याची डेन्सिटी किती आली? 2 आली. पण आता पहा, हे मास किती आपलं? 4. मी व्हॉल्यूम वाढवलं आणि ते 4 केलं, किती आलं? 1 आलं. डेन्सिटी काय झाली? कमी झाली. म्हणजे पहा, एवढा मोठा कापूस आहे पूर्ण रूम भरून, मी काय केला? जिनिंग आणि प्रेसिंग मिल मध्ये त्याला प्रेस केला आणि एवढा ब्लॉक तयार केला त्याचा. त्याची डेन्सिटी काय झाली? वाढली का कमी झाली? परत एकदा सांगतो मी, रूम भरून कापूस आहे. हा, डेन्सिटी काय झाली? वाढली. कारण काय झालं? व्हॉल्यूम एवढं होतं त्याचं. आता अख्ख्या एवढ्या रूम मध्ये 10 किलो कापूस टाकलेला आहे मी, आणि मी परत प्रेस करून काय केलं? 10 किलो खिशात घातला. 10 किलो एवढ्यात बसतोय आणि 10 किलो अख्ख्या रूम मध्ये बसतोय. व्हॉल्यूम इथं काय झालंय? कमी झालेलं आहे. ह्या रूम मध्ये कसं आहे? जास्त आहे. मग डेन्सिटी काय होणार? डेन्सिटी म्हणजे काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे जास्तीत जास्त मास जर थोड्या व्हॉल्यूम मध्ये असेल तर डेन्सिटी काय होते? वाढते. आता याच ठिकाणी बघा, हे 4 आहे ना, आपण इथं 2 घेतलं, इथं 4 घेतलं, डेन्सिटी काय झाली? कमी झाली. पण त्याच ठिकाणी हे 4 आहे, इथं मी काय केलं? 0.5 घेतलं, डेन्सिटी काय होणार आहे? वाढणार. कारण काय झालं? व्हॉल्यूम कमी झालं. डेन्सिटी म्हणजे घनता. घनता कधी वाढती? की जास्तीत जास्त मास कमीत कमी व्हॉल्यूम मध्ये ज्यावेळेस आपण बसवतो त्यावेळेस काय होते? डेन्सिटी काय होते? समजलं? चॅप्टरच्या वेळेस मी डिटेलमध्ये सांगेल, आता काय जास्त हे करत नाही, आता फक्त इंट्रोडक्शन आहे तुम्हाला. ओके. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय? ग्रॅव्हिटी आहे, पण स्पेसिफिक म्हणलं ना तिथं.
प्लॅनेटवरती काही ठिकाणी जास्त असतात. ठीक आहे, म्हणजे तुलनात्मक त्याचं जे काही हे असेल ते. ओके. युरेका युरेका आर्किमिडीज पळाला होता असा, त्याच्या बाथटब मध्ये बसला होता, आठवलं का? हा, एवढं पाणी खाली पडलं तेवढं. आठवलं? हो. हा, द प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज. युरेका युरेका म्हणून ओरडत ओरडत बाहेर पळाला होता तो त्याच्या बाथरूम मधून. पण ते आपल्यासारखं बाथरूम होतं, त्याचं बाथ टब होता, त्याच्यात त्या टब मध्ये तो एक्सपेरिमेंट करायचा, दिवसभर तो आंघोळ करायचा, बाहेर पडायचा, पाणी टाकायचा, परत उडी मारायचा. त्याचं तेच चाललेलं होतं. साबण लावून पण टाकायचा, साबण न लावता टाकायचा. म्हणायचं काय होतं नेमकं, मग ते पाणी परत गोळा करायचा, परत मोजायचा. सायंटिस्ट होता ना यार. पहा, प्रेशर बॅरोमीटर. प्रेशर कशाने मोजला जातो? आपण टायर मध्ये हवा भरतो पहा. पुढच्या टायर मध्ये 25 पाहिजे, पाठीमागच्या 30 पाहिजे, किंवा पाठीमागे 30 पाहिजे, पुढे 20 पाहिजे. किती असते हवा? हा, पुढे 30, 25. गाडी बदलली का ते बदलतं पण. ठीक आहे. प्रेशर बॅरोमीटर मी प्रेशर मोजण्यासाठी. आता मोशन ऑफ ऑब्जेक्ट्स. मोशन मोशन म्हणजे काय? गती त्या ह्याची, थोडक्यात गती एखाद्या ह्याची. मग ते गतीविषयक थोडेफार नियम आहेत ते असणार. व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. आपण पहा, ऍक्सेलरेशन मगाशी मी सांगितलं तुम्हाला, त्वरण मीटर पर सेकंड स्क्वेअर होतं. व्हेलॉसिटीचं पण कसं असतंय? मीटर पर सेकंद. ठीक आहे. मी म्हणलं की तुझा वेग किती होता, किंवा तुम्ही ज्या रेल्वेने आलात त्या रेल्वेचा स्पीड किती होता? सर तुम्ही म्हणले की 120 किलोमीटर. आता इथं किलोमीटर आलंय, किलो आलंय, म्हणून इथं काय आलं? आवर्स येणार, किंवा हे आवर असं आलं. पण मी जर म्हणलो तुम्हाला मीटर मध्ये सांगा, तर तुम्ही काय म्हणणार? आता 120 ला सर मीटर मध्ये जर काढायचं म्हणलं तर 5/18 ने 18/5. 5/18. कारण इथं कधी पण लक्षात ठेवायचं, हा किलोमीटर काय आहे? बारका आहे, म्हणजे तसा युनिट, पण ते मोठं आहे, त्याला मीटर मध्ये करायचंय, म्हणून खालचा डिनोमिनेटर आहे तो मोठा असला पाहिजे. आलं लक्षात? मोठ्याचं छोटं करायचं म्हणलं का खालचा डिनोमिनेटर मोठा असला पाहिजे. पण आता आपलं 5 मीटर आहे, मीटर पर सेकंद, पण ह्याचं किलोमीटर मध्ये करायचं आहे स्पीड, तर त्यावेळेस 18/5 आलं पाहिजे. ठीक आहे, समजलं? हा, मग व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? तर तुमचा स्पीड असतो, आणि तो मीटर, त्याचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. ठीक आहे, किंवा किलोमीटर पर आवर. आता तुम्ही गाडीचा स्पीड आपल्या टू व्हीलर पाहिल्या, टू व्हीलर चालवताना त्याच्यावर लिहिलं असं बघा, 60 न चालवतोय मी गाडी, 40 न चालवतोय, 80 न, 100 नी, 120 न, चाल ना 50-60 ने चालवायचे. स्वतः शरीर कोणी खराब करून घ्यायला सांगितलं धडकून कुठं तरी? कोणाला इम्प्रेस करण्यासाठी आपलं करायचं? कधीच करायचं नाही ना. तर ती काय असते? व्हेलॉसिटी असते. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? मग चेंज इन स्पीड, रेट ऑफ चेंज इन स्पीड म्हणजे काय? वेग बदलाच्या दरास मराठीमध्ये काय म्हणतात? वेग बदलाच्या दरास काय म्हणायचं? त्वरण असे म्हणलं जातं. मग सुरुवातीचा वेग, सॉरी अंतिम वेग, अंतिम वेग सुरुवातीचा डिवायडेड बाय काय? टोटल काय असेल तो तुमचा टाइम असणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही ते काय करणार? ऍक्सेलरेशन काढणार. ओके. आता पुढे पहा, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन म्हणले, म्हणजे 3 लॉज आहेत पहा त्याचे. किती तर? 3 आहेत. आता मी सिलेबस सांगतोय, घसा तोडून सांगतोय. प्रत्येक वेळेस ज्या ज्या सब्जेक्टचे लेक्चर चालू आहेत त्या सरांना विचारायचं की पुढचा काय घेणार आहेत तुम्ही, आणि त्याच्यानुसार ते रीड करून यायचं अगोदर, आणि नंतर लेक्चर बघायचं, म्हणजे लेक्चरला बसायचं. ठीक आहे. पहा, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन रीड करताना तेवढंच करायचं की जेवढं आपल्या एक्झामला आहे. उघड डिटेलमध्ये त्यांची फॉर्म्युले वगैरे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. एक्झामला काय रिक्वायर्ड आहे आपल्याला? इथं परीक्षार्थी व्हायचं, ज्ञानार्थी व्हायचं नाही. कारण तुम्हाला कोण काय नोबेल देणार नाही. इथं आपल्याला काय पाहिजे? एक्झाम देतोय ना, एक्झाम मध्ये परीक्षेला जे विचारलं जातं तिथं परीक्षार्थी व्हायचं, ज्ञानार्थी व्हायचं नाही. काय व्हायचं? परीक्षार्थी. हा,
न्यूटन्स लॉ ऑफ मोशन 3 आहेत, मग त्या 3चं थोडक्यामध्ये पाहणार आपण. फोर्स अँड मोमेंटम. फोर्स म्हणजे काय? मास इंटू, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, बॉलर असतो क्रिकेटमध्ये. क्रिकेट आवडतं का म्हणजे पाहायला, खेळायला? ठीक आहे. तो बॉलर काय करतो, असा बॉल घेतो आणि बॉलिंग करताना फेकतो. तो मास आहे, त्याच्या हातात असताना त्याचं ऍक्सेलरेशन किती असतं? 0. पण ज्यावेळेस तो बॅटवर पडायच्या अगोदर त्याचा एक फायनल स्टेजला गेलेला असतो, तो हाय असतो, कारण बदल आहे. इथला बदल आणि तिथला बदल आहे. ठीक आहे, समजलं मला काय म्हणायचंय? कुठे गेलं? हा, फोर्स ते कशामुळे होतं? फोर्समुळे होतं. आता मोमेंटम काय असतो? चेंज इन काय? एमयू बरोबर आहे, पण चेंज इन काय? हा, पण पुढे आहे की त्याच्या आणखीन काहीतरी. मोमेंटम म्हणजे काय असतं? एखादं मास आहे, त्याची व्हेलॉसिटी चेंज होती, ठीक आहे. पण काय होतं की ती चेंज होताना, म्हणजे समजा एखादा ट्रक तिथं उभा आहे, मी जाऊन तिथं धडकलो त्या ट्रकला, ठीक आहे. मी जाऊन काय झालो, त्या ट्रकला धडकलो, किंवा मी तिथं कार्डबोर्ड आहे त्याच्यावरती बॉल फेकून मारला. ह्याचं एमव्ही आणि त्याचं एमव्ही कॅल्क्युलेट होणार. हे दोन्ही कॉन्स्टंट ज्या ह्याला राहील तेवढं त्याचं डिस्प्लेसमेंट होणार, नाहीतर होणार हे नाही. जर ते करू शकला नाही हा ह्याचा मास, तर ते रिबाउंड होतं. आपण बघितलं भिंतीवर हे मारलं तर ते रिटर्न येतं. भिंत जाते का तिकडं? नाही जात. पण त्याच ठिकाणी जर छोटा पत्रा असेल किंवा स्टंप असेल आणि त्याच्यावर बॉल मारला तर स्टंप निघून जातो, कारण ते डिपेंड कशावरती असतं? मास आणि व्हेलॉसिटीवरती डिपेंड असतं. आता हा बॉल आहे, त्याची किती पण व्हेलॉसिटी असू देत एका सर्टन लिमिट पर्यंत, बरं का. मग त्याचं मटेरियल काय आहे, त्याचा मेक काय आहे, तो दगडी आहे का प्लास्टिकचा आहे, त्याच्यावरती मटेरियलची स्ट्रेंथ वगैरे ह्याच्यावरती परत त्या गोष्टी येतात. त्याला आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. आपल्याला काय व्हायचंय? परीक्षार्थी. आपल्याला ज्ञानार्थी व्हायचं नाही, कारण आता वय नाही ते. हा, तर हे काय झालं? एम व्ही मोमेंटम असतो आपला. पॅरलेलोग्राम ऑफ फोर्स. आता फोर्सचे पॅरलेलोग्राम आहेत, त्याचे 2-3 गोष्टी तेवढ्याच लक्षात ठेवायच्या, त्याच्या बाहेर एक्झामला तुम्हाला येत नाही. ओके, म्हणजे की व्हेलॉसिटी आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर ते त्याचा स्पीड किंवा त्याचं जे व्हेलॉसिटी, म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये फरक आहे. हा, मग ते कसं चेंज होतं, त्याचे ग्राफ असतात. मग ते ग्राफ आपण तिथं बघू. ठीक आहे. स्टॅबिलिटी अँड इक्विलिब्रियम ऑफ बॉडीज. आता तुम्ही बोट असते पहा छोटीशी, त्याच्यामध्ये बसलात का? हा हा, बोटेमध्ये बसलात का छोट्या? हा, नाही का? ठीक आहे. बोटेमध्ये कधी बसायला गेलात का? तर तो आपण जर बसायला गेलो ना, तो मध्ये जाऊन थांबतो पहा, तो बोटेवाला. किंवा युट्यूबला रील्स बघताना बघितलं असेल तुम्ही की बोटेमध्ये एक पाय ठेवला आणि ते लगेच खाली पडला. इक्विलिब्रियम राहत नाही. इक्विलिब्रियम म्हणजे, इक्वी म्हणजे काय की समान, म्हणजे तोल राहिला पाहिजे. आपण पहा की उन्हाळ्यामध्ये काही की जास्त उन्हात घरचे म्हणतात खेळायला जाऊ नको, कारण उष्माघात येतो. तुमच्याकडे तर ऊन भयान असतं. हा, घरचे 10 वाजले म्हणतात घरात बस. काय होतं, बॉडीचं इक्विलिब्रियम चेंज होतं. हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात. मेंदू गरम होतो, बॉडीचं सर्व चेंज होतं. आलेले लोक म्हणजे आपल्याला हे म्हणतात पहा की पाणी लगेच पिऊ नका, 15 मिनिटं बस, 20 मिनिटं बस. घरचे पाणी पाणी पिऊ नको म्हणतात लगेच उन्हातून आल्यानंतर. कारण का की बॉडीचं इक्विलिब्रियम बदललेलं असतं. बॉडी, आपण काय म्हणतो थंड पाणी प्यायचं उन्हाळ्यामध्ये, आपण काय आहे की हातानं मृत्यू ओढवल्यासारखं होतं ते. की बरेचसे, आता माझा मित्र एक गेला, क्रिकेट खूप आवडायचं, क्रिकेट खेळून आला खूप, 1-1:30 वाजता घरी आला, गेला फ्रीज मधली बॉटल घेतली आणि त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती गेला, थंड पाणी पिला. कारण का की बॉडीचं इक्विलिब्रियम चेंज झालं, बॉडी गरम झालेली तुझी, तुझ्या बॉडीचं जे सर्व सिस्टम आहे त्या सर्व बदललेल्या आहेत. म्हणून घरचे म्हणतात बा तोंड हात पाय सुद्धा धुवू नको, तसाच बस आणि 15-20 मिनिटांनी परत तू काय करायचंय कर. कारण का की बॉडीचं इक्विलिब्रियम, हे तर फिजिक्सचं बरं का हे,
फक्त मी समजण्यासाठी सांगतोय. ते चेंज झालेलं असतं. किंवा हिवाळ्यामध्ये पहा, आपली गाडी असते टू व्हीलर, ती सहजासहजी चालू होत नाही. इक्विलिब्रियम बदललेलं असतं त्याचं. हा, कारण का ती स्टेबल नसते. म्हणून घरचे काय म्हणतात, उन्हातून आलं का शांत बस 10-15 मिनिटं, 20 मिनिटं, तोंड हात पाय नंतर धो, पाणी नंतर पी, तोपर्यंत काय करू नको. कारण का स्टॅबिलिटी येते बॉडीला, टेम्परेचर बॉडीचं कमी होतं. जे काय पूर्ण सिस्टम आपले डिस्टर्ब झालेले आहेत त्या काय होतात, स्टेबल होतात आणि आपली बॉडी कशामध्ये येते, इक्विलिब्रियम मध्ये येते. तसंच हे फिजिक्स मध्ये आहे. एखादा दगड आहे अशा ठिकाणी ठेवलेला, तो काय आहे, स्टेबल आहे. तो काय आहे, स्टेबल आहे. ह्याचा इक्विलिब्रियम चेंज आहे का, नाही, तो इक्विलिब्रियम मध्ये आहे. पण मी हा उतारावून ढकलला, आता हा इकडे उतार आहे असा, हा इकडून मी ढकलला, तो खाली गरंगळत जाणार. त्याला स्टॅबिलिटी आहे का आता, नाही. तो काय आहे, धडपड करतोय. आता तुमची सध्याची लाईफ स्टेबल आहे का, नाही, तुम्ही धडपड करताय. पण ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल तर तुमच्याकडे काय येणार आहे, तुमच्या लाईफला काय येणार आहे, स्टॅबिलिटी येणार आहे. तुमचं घर, गाडी, बंगला सर्व होणार. गाड्या तर तुम्हाला खूप स्वस्त भेटतात, टू व्हीलर, फोर व्हीलर पण स्वस्त भेटतात आर्मीमध्ये. हा हा माहिती आहे ना, मिलिटरी कॅन्टीन असते, त्याच्यात आपले ग्रॉसरी वगैरे सगळं भेटतं, म्हणजे चप्पल पासून कपडे वगैरे सर्व भेटतात. त्याचबरोबर काय तर तुम्हाला फोर व्हीलर, टू व्हीलर सुद्धा बघा. आता शाईन मला वाटतं बघा, मार्केटमध्ये 1 लाख किंमत आहे ना, 1,05,000च्या आसपास. तर इकडं तुम्हाला 70-72 हजारातच मिळून जाते. फोर व्हीलरचं पण तसंच असतंय, लाखाला 25,000चा डिफरन्स पडतो नियर अबाउट. 10 लाखाची फोर व्हीलर असतात, 2.5-3 लाख रुपये तुम्हाला कमी बसतात. आणि वरून ऑल इंडिया परमिट. आर्मी म्हणल्यावर कोण कोणाला हात लावत नाही. ठीक आहे. तर पहा, ही स्टॅबिलिटी आणि इक्विलिब्रियम. ठीक आहे, तर हे तुम्हाला सांगितलं. आता ग्रॅव्हिटेशन, न्यूटन, सफरचंदाचं झाड, त्याच्या खाली झोपलेला, मग हे वरच खालीच का पडतंय, वर का जात नाही, असा त्याला प्रश्न पडला. ठीक आहे. मला पण नसता पडला प्रश्न, पण त्यांनी पडला म्हणून आपल्याला पडायला लागला प्रश्न. ठीक आहे. पहा, हे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, की गुरुत्व बल. ठीक आहे. तर ह्या गुरुत्व बलाच्या ह्याच्यामुळं की न्यूटन त्या झाडाखाली बसलं, ऍपलचं झाड, सफरचंदाच्या झाडाखाली झोपलेला होता. मग ज्यावेळेस ते ऍपल पडलं, आपण विचार केला असता पडलंय तर खावा, पण तो विचार करत का बसला, हे खालीच का पडतंय. परत दुसऱ्या दिवशी पण गेला, ते असं बघत बसला, खालीच का पडतंय, वर का जात नाही. तिसऱ्या दिवशी गेला, असं त्यानं ऑब्झर्वेशन केलं त्या झाडाचं, किंवा हे ज्यावेळेस ऍपल तुटतंय त्यावेळेस हे खाली पडतंय, वर का जात नाही. मग त्याच्या मनामध्ये क्युरिओसिटी जी निर्माण झाली, आणि त्या क्युरिओसिटीनं कशाचा शोध लावला, तर ग्रॅव्हिटेशन ना, गुरुत्व बलाचा शोध लावला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्याला म्हणतो. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, गुरुत्व. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्व बल, त्याचा शोध लावला. काय म्हणते, एलिमेंटरी आयडियाज ऑफ वर्क. वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. ठीक आहे. मग ह्या एलिमेंटरी आयडियाज ऑफ वर्क, आता वर्क मध्ये वर्कचं युनिट काय आहे, ठीक आहे, तसं म्हणलं तरी चालेल. जूल, किलोवॅट मध्ये इलेक्ट्रिसिटीचं जर वर्क असेल तर किलोवॅट मध्ये. आता वर्कचं कसं आहे की कोणतं वर्क करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके. पॉवर आणि एनर्जी हे इंटरलिंकिंग आहेत. परत आता पॉवर म्हणजे काय, टाइम. एनर्जी, पॉवरचं कसं म्हणजे वर्क डन करण्यासाठी लागणारा फोर्स असं पण आपण म्हणू शकतो पॉवरला. ठीक आहे. आणि एनर्जी, परत हीट आहे आणि इट्स इफेक्ट. आता पहा की आपल्या घरामध्ये शेगडी वगैरे वापरतो आपण, हा, किंवा डोअरबेल असते, बाहेरून कोणतरी ते आवाज येतो, मॅग्नेटिक इफेक्ट वगैरे. हा, तर हे काय आहे, हीट अँड त्याचे इफेक्ट आहेत. ठीक आहे. ते डिटेलमध्ये तुम्हाला लेक्चरमध्ये होईल. आता साऊंड वेव्ज अँड देअर प्रॉपर्टीज, मी बोलतोय आता सध्या इथं, तुम्हाला ते ऐकू येतंय. ते कशामुळे ऐकू येतंय, साऊंड, त्या वेव्ज आहेत. मग त्याचे प्रकार आहेत, 2 प्रकारचे असतात, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडनल. ट्रान्सवर्स मध्ये कशी असती, तर वेव्ह जाताना ही अशी जाते,
ही मीन डायरेक्शन जी आहे त्याच्या हा झिरो डायरेक्शन आहे, इथे झिरो ग्राफ असतो आणि त्याच्या अशी अशी जाती. आपण काही डिटेलमध्ये पाहायचं नाही, आपल्याला एक्झामला जेवढं आहे तेवढंच पाहणार आहे. मी पण तुम्हाला जास्त डिटेल शिकवणार नाही, कारण काय आपल्याला परीक्षार्थी व्हायचे हा. मग त्याच्यामध्ये डिफरन्स काय असतो. आणि दुसरी जी असती पहा, इथं जवळजवळ असतात अशा हा, परत इथं रिअर असं होणार, परत इथं जवळजवळ असणार, परत इथं रिअर असं, रिअर फ्रॅक्शन वगैरे ते अशा असणार आहेत. ठीक आहे. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन पहा, की इंद्रधनुष्य पाहिलं का आकाशामध्ये हा, ते कशामुळे होतं. रिफ्लेक्शन मुळे होतं का रिफ्रॅक्शन मुळे होतो. होमवर्क तुमच्यासाठी. जाऊन चेक करायचं रिफ्रॅक्शन मुळे होतो का रिफ्लेक्शन मुळे होतो. हा, चेक करायचं, नाहीतर गुगलला सर्च कर परत, व्हाय डज इंद्रधनुष्य फॉर्म. हा, आता पहा रिफ्लेक्शन म्हणजे कसं असतं, ही लाईट आहे इथं पडली ह्या मीडियम वरती, ठीक आहे, इथून इकडे रिफ्लेक्ट झाली, तरी पण चेक करा आता. रिफ्लेक्शन झाली ती लाईट. ओके, आपण एखाद्या ह्याच्यावर फोकस मारतो की रोडच्या ह्याला, रोड साईडला रेडियम लावलेले असतं बघा, जिथं टर्न वगैरे असतो, किंवा डिव्हायडरला ते का लावलेले असतात, तर तिथून लाईटचं काय होतं समजते ना, म्हणजे इंग्लिश मध्ये सांगतो ते. हा, ती काय होतं, लाईट रिफ्लेक्ट होती. काय होती, रिफ्लेक्ट होत असते ती. रिफ्रॅक्शन म्हणजे कसं असतं की एका मीडियम मधून लाईट दुसऱ्या मीडियम मध्ये गेली. पहा की आपण जर बॅटरी पाण्यामध्ये मारली म्हणजे अशी लाईट, एका मीडियम मधून लाईट कशी झाली दुसऱ्या मीडियम मध्ये पास झाली, आणि त्यावेळेस जी गोष्ट होती ती रिफ्रॅक्शन होतं. आता त्याच्यामध्ये प्रिझमचा प्रयोग तुम्ही शाळेमध्ये पाहिला असेल, पहा करून, शिक्षक दाखवायचे आपल्याला, मग ते लाईटचे वेगवेगळे कलर दिसायचे. हा, तर ते काय आहे की लाईटच्या रिफ्रॅक्शन मुळे घडतं ते, की लाईट त्याच्या कॉन्स्टिट्युएंट कलर मध्ये काय होती सेपरेट होत जाते. मग त्याचा क्रम आहे विबग्वायर म्हणून. हा, तो क्रम आहे, त्याच्यानुसार ती लाईट जी आहे कमी वेवलेंथची जास्त वेवलेंथची काय आहे ती तिथं डिस्पर्स होती. आता पहा की आकाश तुम्हाला निळं दिसतंय म्हणजे ब्ल्यू, तर ते का दिसतं, तर ते पण ह्याच्यातच दडलेलं आहे, पण त्याच्यामध्ये डिफ्युजन वगैरे ह्या गोष्टी येतात, आणि त्या लाईटचं डिस्पर्शन जास्त होतं. ब्ल्यू लाईटचं काय होतं, ती स्कॅटरिंग डिस्पर्स जास्त प्रमाणात होती. ठीक आहे. आता स्पेरिकल मिरर्स अँड लेन्सेस, आता मला कंटाळा आला, मला वाटलं की चष्मा नको वापरायला, आता मी लेन्स वापरतो, असे गहरे डोळे असणारे लेन्स घेतो मी. काय लेन्स घेतो, मग मला लेन्स कोणत्या टाईपची सूट होईल, कारण माझा हा आंतरवक्र का बहिर्व, आता माझा मला जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही, पण माझा कसा मग झाला तो आंतरवक्र चष्मा झाला. मग आंतरवक्र दृष्टीचा, मग हे मला काय करावं लागेल, लेन्स घ्यावी लागेल. मग त्यासाठी अँगल, त्याची फोकल लेंथ वगैरे त्या गोष्टी असतात, आपल्याला एक्झामच्या दृष्टीने जे महत्वाचं तेच पाहायचं. आणि प्रॉपर्टीज ऑफ द टाइप्स अँड प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेट आहे पुढचं. हा, इथं काय आहे की आंतरवक्र बहिर्वक्र, इथं अंतर्वक्र बहिर्वक्र. आता आरसा आणि लेन्स ह्याच्यामध्ये उलट असतं, हे वाक्य लक्षात ठेवायचं. आंतरवक्र आरसा असेल तर तो बहिर्वक्र भिंग असतो. हा, आरशामध्ये मिरर आणि लेन्स मध्ये, हा सांगतो तुम्हाला, उलट असतं. लेन्स आणि मिरर हा फरक आहे, आरसा आणि भिंग ह्याच्यामध्ये काय आहे फरक आहे. जो आरसा असतो, समजा मी जर म्हणलो आंतरवक्र आरसा, काय म्हणलो आंतरवक्र आरसा, तर ते बहिर्वक्र भिंग असतं. समजतंय, त्याच्यामध्ये कसं आहे उलट आहे, म्हणजे जो आरसा आहे तोच भिंग असतं असं नसतं. कारण भिंग जो असतो, आता समजा हे असं भिंग आहे, हे काय झालं बहिर्वक्र झालं, पण मी असं काढलं, हे काय झालं आंतरवक्र झालं. ठीक आहे. आणि आरशामध्ये कसं केलेलं असतं, समजा मी इथं ह्याला काय केलं, लेप दिला ह्याला इकडच्या साईडला, हा काय झाला
मिरर झाला. आणि ह्याच्यामध्ये पण मी जर इकडच्या साईडला हे केलं तर तो काय झाला, मिरर झाला. म्हणून मिरर आणि लेन्समध्ये म्हणजे बहिर्वक्र आणि अंतर्वक्र ह्याच्यामध्ये फरक असतो. मॅग्नेट, मॅग्नेटला काय म्हणतो आपण? हा, मग त्याच्यात प्रकार पण असतात का? असतात. इंडस्ट्रीमध्ये मोठमोठे हे उचलण्यासाठी मॅग्नेट वापरलं जातं. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याकडे वेगवेगळे प्रकारचे मॅग्नेट वापरले जातात. मेनली मॅग्नेट कोणकोणत्या गोष्टीपासून बनलं जातं? पण कोणत्या? लोखंड त्यामध्ये असतं का? असतं. बाकी मॅग्नेटची टेस्ट तशीच केली जाते, लोखंड चिटकते का? बघितलं ना. मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात आणि काही गोष्टी बदलल्या, त्याचे कॉन्स्टिट्युएंट जर बदलले तर कोणतं मॅग्नेट कोणत्या प्रकारचं तयार होतं टाईपचं ते आपण तिथं पाहणार आहोत. स्टॅटिक अँड करंट इलेक्ट्रिसिटी. खुर्चीवर बसलात, खुर्चीवर पाठीमागून एक जण मारतोय आणि हात लावला तत् दिशेने चटका बसतो, ते म्हणजे करंट बसतो. ती काय झालं, तुमची स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी झाली. किंवा केसामध्ये कंगवा हे केला आणि कागदाच्या तुकड्यावरती धरला तर ते कागदही जातात, ती काय झाली? कुठे गेलं? हा, इथं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणि करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे ही आपली वायर टाकून कुठून तरी लांबून धरणाची तिथून आणलेली आहे. ती काय करते, आपल्याला लाईट प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी युनिट वगैरे महत्वाच्या असतात? वोल्ट, एम्पियर आणि रेजिस्टन्सचं एक युनिट असतं ओहम. ओहमचे नियम आहेत. ठीक आहे, त्या गोष्टी. कंडक्टर्स अँड नॉन कंडक्टर्स. हा लाकूड इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर आहे का? नाही. रबर नाही. ॲल्युमिनियम आहे, लोखंड आहे, तांबे आहे. म्हणून बघा, तांब्याच्या तार असते आतमध्ये शक्यतो, बाहेरचं ॲल्युमिनियमच्या असतात. ओके, त्या गोष्टी आहेत. पहा, ओहम्स लॉ ह्याच्या रिलेटेडच येतो. हा, ओहमच्या नियमामध्ये काय काय गोष्टी बसतात ते. हा 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 म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी रिलेटेड आहे म्हणलं. हा, आता सिंपल इलेक्ट्रिकल सर्किट आणि हिटिंग. ठीक आहे. आता सिंपल इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे कसं, ही कनेक्शन आलं इथं. हा, एका ह्याला सर्व कनेक्टेड आहे बाबा. असं हे केलं मी, इथं फॅन आहे, इथं ट्यूब हे असं असं. एक बंद पडलं तर सगळंच बंद पडणार. आपल्या घरामध्ये कसं आणि ह्याच्यामध्ये परत सर्किट असतं ना, इलेक्ट्रिक सर्किट. ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक असतं सिरीज मधलं आणि एक असतं पॅरलल मधलं. माहितीये? हा, मग त्याच्यामध्ये पॅरलल आणि सिरीज त्याच्यामध्ये फरक काय पडतो, तर इलेक्ट्रिक करंट जो सप्लाय होणार आहे आणि त्याला असणारा रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये फरक पडतो. आता सिरीज मध्ये लावलं तर प्रत्येकाचा रेजिस्टन्स काय होतो, ऍड ऑन होत जाणार आहे. प्रत्येकाचा रेजिस्टन्स काय होतो, सिरीज मध्ये लावलं तर ऍड ऑन होत जाणार आहे. ह्याचा एक आहे, त्याचा दोन आहे, ह्याचा चार आहे, असा वाढत जाणार. लास्टच्या ह्याच्यापाशी करंट जाणार, तो कसा जाणार, कमी जाणार. पण ते पॅरलल मध्ये जर लावलं तर ते काय होणार, वन मायनस वन अपॉन ती काय असेल ती रेजिस्टन्स असणार, म्हणजे रेजिस्टन्स कमी होत जातो. आणि सर्वांना इक्वली घरामध्ये शक्यतो पॅरलल कनेक्शन वापरले जातात. ठीक आहे. आणि हिटिंग, आता आपली जे फ्यूज असतो पहा, आपण म्हणतो व्होल्टेज म्हणजे लोड वाढला का फ्यूज उडतोय, माहिती आहे ना, फ्यूज जातो लाईटचा. तिथं काय असतं की ह्याची कॅपॅसिटी किती, 220 व्होल्ट आहे सपोज. याची कॅपॅसिटी किती, 220 व्होल्ट आहे. पण ह्याच्यातनं 400 व्होल्टची जर काही हे जोडलेले असतील उपकरणं आपली, तिथं मोबाईल, लॅपटॉप, हे ते सगळं, फ्रीज, टीव्ही, रेफ्रिज, बाकीचे काही वॉटेवर, तर तिथं लोड येणार आहे, ते गरम होणार आहे, बंद पडतं. मग मग ते हिटिंग वगैरे सर्किटचं होतं आणि ते सर्किट काय होतं, डिस्कनेक्ट होतं. झालं काय? अरे, बंद पडतं की मग आता आपलं पण. आता हे तुम्हाला जे सर आहेत, पेजच्या खालचं काय, केमिस्ट्री आणि बायोचं असायला पाहिजे होतं ना. बरं ठीक आहे. जसं जनरल ड्युटीचं तुमचा सिलेबस आहे. हा,
हे युनो वगैरे तुम्हाला मी सांगितलेलं. केमिस्ट्री कसं काय गायब झालं तिथून? तोच सिलेबस आहे, सेम सिलेबस आहे बरं का इकडचा पण. सेम सिलेबस आहे, थोडंफार. हा, इथं सोलार सिस्टम आणि स्पेस एक्सप्लोरेशन जनरल ड्युटीला दिलेलं आहे. सोलार सिस्टम म्हणजे सूर्य, सूर्यानंतर कोणत्या ग्रहाचा क्रम कसा कसा आहे. हा, सूर्याला सर्वात जवळचा कोणता आहे? बुध, शुक्र, पृथ्वी, आपली पृथ्वी ती नंतर, नंतर मंगळ, नंतर गुरु आणि नंतर शनी, असा क्रम आहे तो. अर्थ प्रिन्सिपल पिक्स, डेझर्ट, रिव्हर, लेक्स, फेमस वॉटरफॉल्स, जिओग्राफी. ते काय ते केमिस्ट्रीचा आणि बायोचा सिलेबस कुठे गेला? हा, नाही पीडीएफ मध्ये आहे ना, पीडीएफ मध्ये मी आहे असं पाठवलंय त्यांना. हा, एकच मिनिट. आज राहिला कुठे? केमिस्ट्री पहा, केमिस्ट्रीमध्ये काय आहे? फिजिकल अँड केमिकल चेंजेस. आता फिजिकल चेंजेस, मी साखर उन्हामध्ये ठेवली किंवा गुळ उन्हामध्ये ठेवला, तो गुळून जाणार आहे. त्याच्यामध्ये चेंज कोणता होतोय? फिजिकल चेंज झाला. किंवा फिजिकल आणि केमिकल चेंजेस, तो काय झाला? ठीक आहे. आता जे मीठ आहे, मिठामध्ये पाणी टाकलं मी, फिजिकल चेंज होणार का केमिकल चेंज होणार? लाकूड जाळलं मी, लाकूड आहे, त्या लाकडाला अग्नी दिला मी, जाळलं, फिजिकल फॉर्म चेंज होतोय, पण केमिकल कन्स्टिट्यूएंट चेंज होतात ना त्याचे. जे सेल्युलोज असणार आहे ते जळणार आहे ना. मग फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस काय आहेत? कापूर आहे, कापूर ठेवला आणि तो असा हवेत गेला निघून, फिजिकल प्रॉपर्टी ते चेंज झाल्या का? झाल्या. पाणीचं बाष्पीभवन झालं, तो काय होतंय? फिजिकल चेंज होतो. केमिकल चेंज होतो का? नाही. फक्त पाण्याचं एका रूपातून दुसरं रूप तयार झालेलं आहे. पाणी आहेच आहे. ठीक आहे. पुढे इलेमेंट्स म्हणजे कोणकोणती मूलद्रव्य आहेत आपले? हा, मिक्सचर्स अँड कंपाऊंड. मिक्सचर म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय? आता मी तुम्हाला हे काय केलं, लिंबू सरबत दिला, वेलकम ड्रिंक तुम्हाला, लिंबू सरबत दिला. तर लिंबू सरबत काय, कंपाऊंड आहे का मिक्सचर आहे? तर ते मिक्सचर आहे, कारण त्यात पाणी आहे, साखर आहे, मीठ आहे, लिंबू आहे. जर मला काय वाटलं तर त्यात थोडंसं इसेन्स वगैरे टाकेल मी, काहीतरी वेगळा. ठीक आहे. तर मग मिक्सचर आणि कंपाऊंड. आता कंपाऊंड मध्ये समजा अल्युमिनियमची तार आहे, त्याच्यामध्ये अलॉय तयार केले, ते तयार काहीतरी केलंय. किंवा दुसरं मीठ आहे आपलं, मिठामध्ये काय याने, मला येत नाही बरं का जरा जास्त. हा, तर काय आहे, NaCl आहे. इथं काय आहे? सोडियम आहे आणि हे क्लोरीन आहे. हे दोघांपासून हे तयार झालेलं हे कंपाऊंड आहे. हा फरक आहे. ठीक आहे. पहा पुढे तर काय आहे, सिम्बॉल्स, वेगवेगळे सिम्बॉल्स. आता मी सांगितलं हा कशाचा सिम्बॉल आहे? ओहमचा. ठीक आहे. हा एक्झाम्पल सांगितला. मग जी वेगवेगळे सिम्बॉल आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. फॉर्म्युला अँड सिम्पल केमिकल इक्वेशन्स. फॉर्म्युला, आता हा कशाचा फॉर्म्युला आहे? सोडियम क्लोराईडचा. आता मी जर म्हणलं CaCO3 NO2, सॉरी, ठीक आहे, हा, CCl4, हा,
हे वेगळे जे काय आहेत आपले फॉर्म्युले असणार आहेत, ठराविक फॉर्म्युले घेणार आहेत आपले. आता बेकिंग सोडा आहे, एक आहे बेकिंग सोडा आणि दुसरा आहे वॉशिंग सोडा. ठीक आहे, एकाला काय म्हणलं जातं सोडियम बायकार्बोनेट आणि एकाला म्हणलं जातं सोडियम कार्बोनेट. तर ते असणार आहेत लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, सिंपल कॉम्बिनेशन, डबल कॉम्बिनेशन, रिप्लेसमेंट. आता समजा मी काय आहे NaCl आहे, ह्याच्यामध्ये काय केलं Na प्लस Cl गिव्स राईज टू NaCl झालं, हे कॉम्बिनेशन झालं. रिप्लेसमेंट काय की हिथं Cl सॉरी ह्या NaCl बरोबरच एखाद्या ह्याची रिएक्शन झाली आणि ह्या Cl ला जर दुसरं कोणी रिप्लेस केलं तर ती काय झालं रिप्लेसमेंट रिएक्शन झाली. ही झाली कॉम्बिनेशन रिएक्शन, ही झाली रिप्लेसमेंट रिएक्शन. काही काही ठिकाणी डबल रिप्लेसमेंट असणार आहे जर मोठा एलिमेंट असेल तर. ठीक आहे, तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत. नंतर आहे लॉ ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एअर अँड वॉटर. एअरच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या? हवा विजिबल आहे, वेट कमी आहे, आणि वॉटर ह्याच्या प्रॉपर्टी प्रिपरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ह्याच्या प्रॉपर्टीज. ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज मध्ये कसं आहे की हायड्रोजनच्या ह्याच्यावर क्वेश्चन जास्त असतात, जरा त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं. ऑक्सिजन, नायट्रोजन, त्यातलं ऑक्सिजन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. नायट्रोजन वरती एवढं काही हे नाही. आणि त्याचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचे दोन कन्सेप्ट आहेत. हा, एक असतो तो H प्लस रिलेटेडचा. नंतर ऍसिड्स आणि बेसिस आणि साल्ट. ऍसिड समजा हे HCl आहे, हा, दुसरं काय आहे हे ऍसिड आहे. मग दुसरं जर एखादा बेस घेतला आपण, त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काय होतं साल्ट तयार होतो. ती एक रिएक्शन पाहणार आहोत आपण. ओके, नंतर कुठे गेलो कार्बन, ऍसिड, बेसिस आणि साल्ट. कार्बन अँड इट्स फॉर्म. आता जो कार्बन आहे आपला, मग त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, मग त्याच्यापासून कोणकोणते तयार होतात. हा, कार्बनचे अपरूप वगैरे आपण ज्याला म्हणतो ते पाहणार आहोत, आणि वेगवेगळे हे बाकीचं काही नाही. नॅचरल अँड आर्टिफिशियल फर्टिलायझर्स. आता गांडूळ खत असेल किंवा आपलं FYM ज्याला म्हणतो आपण, फार्म यार्ड मॅन्युअर, तर हे काय झालं नॅचरल फर्टिलायझर झालं थोडक्यात. पण आपला युरिया असेल, DAP असेल किंवा बाकीचे हे असेल ते काय आहेत तर आर्टिफिशियल फर्टिलायझर्स आहेत. एलिमेंटरी आयडियाज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता सुरुवात ज्यावेळेस झालेली ती त्यावेळेस स्ट्रक्चर कसं असणार आहे. कोण प्लम पुडिंगचं मॉडेल सांगितलं होतं कुणी, तर कुणी काय सांगितलं असं 3-4 थिअरीज आहेत त्याच्या, त्या 3-4 थिअरीज आपण पाहणार आहोत. ॲटॉमिक इक्वलंट आणि मॉलिक्युलर वेट आणि व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय असतं, ॲटॉमिक वेट म्हणजे काय, आणि ह्या गोष्टी आपण तिथं पाहणार आहोत. ठीक आहे, केमिस्ट्रीचा सिलेबस थोडा आहे, फिजिक्सचा पण थोडा आहे. आता बायोलॉजीचा सांगतो सिलेबस मी. बेसिक बायोलॉजी, लाईफ प्रोसेस, झोप लागली नाही ते, लाईफ प्रोसेस, स्टडी ऑफ बर्ड्स, बर्ड्सचं स्टडी आहे. नंतर ह्युमन बिईंग्स आहे, मग आपलं होमोसेपियन्स असेल, मग त्याच्यामध्ये आपलं स्ट्रक्चर, हाडं किती आहेत, आपल्या ब्लड सर्क्युलेशन वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार. युनिकनेस ऑफ ह्युमन बॉडी, फूड अँड हेल्थ, नेसेसिटी ऑफ बॅलन्स डाएट. आता तुम्हाला फिजिकलमध्ये बॅलन्स डाएट खूप लागतो. ठीक आहे, वेस्टफुल फूड प्रॅक्टिसेस, नंतर फूड इल्ड, इसेन्शियल फॉर गुड हेल्थ, सायकल्स ऑफ मटेरियल, इकोलॉजिकल बॅलन्स, लिव्हिंग रिसोर्सेस, हॅबिटॅट आणि ऑर्गॅनिझम आणि अडॅप्टेशन. ह्या गोष्टी बायोलॉजीमध्ये आहेत. अडॅप्टेशन वगैरे तुम्ही वाचलं असेल, उंटाचं अडॅप्टेशन तिथं होतंय, माशाचं पाण्यामध्येच होतंय, स्पेसिफिक अडॅप्टेशन्स आहेत. इकोलॉजिकल बॅलन्स मध्ये काय की इकोलॉजिकल जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर व्यवस्थित राहण्यासाठी ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. तर हा आपण सिलेबस कशावर पाहिला, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि जीकेचा पाहिलेला आहे. ओके, जे मॅथ्सचे सर असतील ते तुम्हाला मॅथ्सचा सिलेबस सांगतील डिटेलमध्ये. आता मी जो पार्ट घेणार आहे तो मी जीकेचा आणि GSचा, जीके प्लस GS. GS म्हणजे जनरल सायन्स म्हणलं तरी तुम्ही चालेल. जीके प्लस जनरल सायन्सचा पार्ट मी तुम्हाला घेणार आहे. आज मला वाटतं आपण इथं थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये मग मी बाकीचा सिलेबस सांगेन. ठीक आहे.